त्याची सर्वात मोठी बातमी मनोज जरांगे पाटील यांचा निर्णय 29 ऑक्टोबरला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम। अभ्यासकांच्या सोबतच्या अंतरवली सराटी बैठकीत मनोज जरांगे यांचा निर्धार। नेमकं काय घडलं चला तर बघूया। 29 ऑक्टोबरला होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंतरवली सराटी मध्ये अभ्यासकांच्या सोबत बैठकीत आयोजन करण्यात आले होते। जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटीमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची हाक दिली आहे। 29 ऑक्टोबरला होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंतरवली सराटीमध्ये अभ्यासकांच्या सोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होतं। या बैठकीमध्ये सरकारसमोर मांडलेल्या अधिकाऱ्यांच्या मागण्या आणि त्या संबंधित कायदेशीर महत्त्वाची सूचना व माहितीविषयी चर्चा झाली। याच सोबत सरकारने दिलेल्या एसओपी संदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती आहे। यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑक्टोबरला होणाऱ्या आंदोलनात जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम असल्याचा निर्धार केला आहे। अभ्यासकांच्या सोबतच्या बैठकीत मनोज जरांगेंनी चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा ठरवली आहे। दरम्यान सरकारने काढलेल्या GR मध्ये चुका असल्याचं मान्य करावं आणि त्यात सुधारणा करावी अशी मागणीही त्यावेळी त्यांनी केली आहे। यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणले की मी चर्चेत 3 प्रश्न घेतले आहेत। आतापर्यंत जे सरकारने GR काढले त्यामध्ये काही बदल करायचे आहेत का? शिवाय यापुढे जे GR काढणार आहेत ते कसे काढायचे आणि OBC सवलतीवर चर्चा करण्यात आली। सरकारने हैदराबाद गॅजेट आणि OBC सवलतीचा GR काढले त्यात काय बदल सुधारणा करायच्या या प्रश्न मी अभ्यासकांना विचारला। दरम्यान अभ्यासकांना समाजाने नाव ठेवू नये मी वेळ दिला म्हणून आलोय। सरकारने आता पुढचं ठरवायचंय मात्र समाजाला जे हवं आहे ते आम्ही मिळवून राहू असेही मनोज जरांगे पाटील म्हणले। दरम्यान सरकारने काढलेल्या GR मध्ये चुका असल्याचं मान्य करावं आणि त्यात सुधारणा करावी अशी मागणी त्यावेळी त्यांनी केली। 29 ऑक्टोबरला आंदोलन होणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।